हॅलो, मी श्रेयस लगाटे. माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. मी स्वतः कॉस्ट अकाउंटंट आहे. 2 वर्षापूर्वी माझा मुलगा जो आहे तो 12वी पास झाला. 12वी जेई ॲडव्हान्स दिलेली होती, त्यांनी CET सुद्धा दिलेली होती आणि दोन्ही ह्याच्यामध्ये त्याला चांगले अपॉर्च्युनिटीज मिळत होत्या. अशा वेळेला आम्हाला फार मोठा प्रश्न होता की त्यांनी कुठली स्ट्रीम चूज करावी, कुठल्या इन्स्टिट्यूट चूज करावं, इन्स्टिट्यूशनला महत्त्व द्यावं का स्ट्रीमला महत्त्व द्यावं. तर अशा वेळेला मग आम्ही बरेच लोकांकडे विचारत होतो. त्यावेळेला आम्हाला डॉक्टर शंतनू देशपांडेंचं नाव कळलं. YTS म्हणून त्यांचं इन्स्टिट्यूशन आहे. मग तिथे आम्ही डॉक्टर शंतनूंना भेटल्यावरती डॉक्टर शंतनूंनी काही गोष्टी व्यवस्थित माझ्या मुलाला विचारल्यानंतर आम्ही बरेच दिवस त्यांच्याकडे 2-3 वेळा कन्सल्टिंग केलं आणि त्या कॉन्व्हर्सेशन्समधनं त्यांनी माझ्या मुलाची असेसमेंट केली की काय आहे काय नाही. अशा असेसमेंट आता YTS पहिल्यापासून करते, म्हणजे 10वी नंतर करते. त्यांच्या काही परीक्षा असतात हे मला त्यावेळेला कळलं, तोपर्यंत मला माहिती नव्हतं. तर ह्या ज्या गोष्टी डॉक्टर देशपांडेंनी त्यावेळेला माझ्या मुलाची असेसमेंट केली, त्यांनी काय करायला पाहिजे, कसं पुढे अप्रोच व्हायला पाहिजे. कारण काय झालं होतं, बिट्सला सुद्धा त्याला ॲडमिशन मिळाली होती, पण बिट्सला त्याला मेकॅनिकलमध्ये मिळाली होती. IIT हैदराबादला त्याला बायोमेडिकल सायन्समध्ये मिळाली होती आणि त्याचा कल सारखा असा दिसत होता की IT मध्ये जायचं. तर COEPला त्याला पुण्यामध्ये COEPला IT मध्ये मिळत होती. तर इन्स्टिट्यूशनला महत्त्व द्यायचं का ह्याला महत्त्व द्यायचं, स्ट्रीमला महत्त्व द्यायचं, हे आम्हाला समजत नव्हतं. मग डॉक्टर शंतनूंनी आम्हाला पहिल्यांदा मुलाची असेसमेंट करून त्याला कुठे जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, त्याला आनंद कुठल्या ह्याच्यामध्ये मिळेल हे त्यांनी पहिल्यांदा असेस केलं. नंतर मग आम्हाला बोलवलं, मला आणि माझ्या मिसेसना, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि इट वॉज रिअली खूप आम्हाला त्याच्यामुळे मदत झाली. आता माझा मुलगा COEP मध्ये IT मध्ये आहे. ही इज डुईंग एक्स्ट्रीमली वेल. इनफॅक्ट ही इज अमंग द टॉपर्स ऑफ COEP ॲट द मोमेंट राईट नाव इन IT सेक्टर. तर एक सायंटिफिक अप्रोच, मुलाला काय पाहिजे, काय सूट होईल किंवा कशा गोष्टी पुढे त्यांनी करिअरच्या दृष्टीवरनं काय केलं पाहिजे किंवा कसं घेतलं पाहिजे, याच्यासाठी डॉक्टर देशपांडेंनी खूप मला आणि माझ्या फॅमिलीला मदत केली. तसे माझ्या अनेक मित्रांना सुद्धा, कारण काय माझ्या मित्रांच्या थ्रूच त्यांचा रेफरन्स मला आला होता. त्यामुळे वी हॅव बीन व्हेरी लकी टू हॅव हिम गाईड अस इन दिस ॲस्पेक्ट. त्यांचं YTS म्हणून इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यांनी आता काही 10वी नंतर त्यांचं असेसमेंट 10वी नंतरच चालू होतं. तर आय थिंक इफ पीपल आर रिअली, पेरेंट्स आर रिअली इंटरेस्टेड, दे शुड विजिट हिज इन्स्टिट्यूट विच इज ॲट एरंडवणे. आणि ही त्यांचे ॲक्युमेन टेस्ट असतात, त्याच्यावरनं ते खूप चांगलं असेसमेंट करतात मुलांचं आणि इट रिअली हेल्प्स. माझ्या मुलाला तर खूप फायदा झाला आहे. तुमच्या मुलाला सुद्धा तुम्ही खूप फायदा करून घ्या. डॉक्टर देशपांडे विल बी वन ऑफ द बेस्ट गाईड्स आय थिंक यू विल एव्हर कम अक्रॉस. त्यांचं YTS नावाचं इन्स्टिट्यूशन आहे. यू व्हिजिट इट आणि खालती त्यांचं ते ही विल त्याचं खालती वेब ॲड्रेससुद्धा असेल, त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करा. अँड आय एम शुअर खूप शांत असतात, खूप शांतपणे बोलतात, खूप व्यवस्थित गाईड करतात अँड ही इज एक्सपिरियन्स्ड इन इट. सो टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ हिज एक्सपिरियन्स इन ऑल दिस. थँक्यू.